इचलकरंजी. हॅलो 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 हॅलो. इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन. इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 आमदार चषकाचं हे चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वाचा हा दिमागदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान 6वा दिवस या स्पर्धेचा. 8 दिवस ही स्पर्धा चालू राहणार आहे. अर्थातच 6वा दिवस आजच्या दिवसातला. वॉकी टॉकीवरती पंच 16 नंबर चॅनल 16. थँक्यू थँक्यू. स्ट्रायकर सेट बॅटर नेम. आणि त्यांच्या साथीने शिवाजी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सामन्याला मात्र सुरुवात होते. पंचांचा इशारा आलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज देखील तयार आहेत. पहिला बॉल ऑन साइडला. पहिल्या बॉल वरती हवाई हल्ला. स्वॅग से स्वागत. आजच्या दिवसाला सुरुवात नोबेल हॉस्पिटल षटकाराने. तर 7 या आकड्यावरती आता धावफलक पोहोचतोय. स्ट्रायकर सेन वरती आता शिवाजी यांना आपण पाहतोय. व पिच बॉल ऑन साइड लाडवा पाटणे फटका फसलाय. विकेट नंबर 1. शिवाजी बॅक टू दी पवेलियन. दंड आहे तो. मागची 3 जण निवांत बसायचं नाही. खाली बसायचं आहे. खाली हे प्लेयर दिसायला लागलाय. तुम्ही बसायचं आहे खाली. हा चला या मैदानावरती जिम्नॅशियम मैदानावरती आपण खेळत असताना वेळेला खूप महत्व आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिली गेली आहे. म्हणजे जो खेळाडू टॉसच्या वेळेला लाईनअप मध्ये नसेल त्या खेळाडूला 2 षटक बाहेर बसवलं जाईल.
हा नियम आहे या स्पर्धेचा. वेळेचं महत्व दाखवून देणारी ही स्पर्धा इचलकरंजी प्रीमियर लीगची आपण पाहतोय. हा ट्रॅकर ऑन साइडला टर्न केलाय. यावेळेस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावा संख्या आपण पाहिली तर पुढे सरसावते. 8 या आकड्यावरती धावफलक. गणपती कट्टा संघ बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर आतापर्यंत 8 धावा बनवल्यात. धैर्यशील शिंदे स्ट्रायकर सेनवरती पहिल्या बॉलने षटकाराने सुरुवात त्यांच्या माध्यमातून केली गेली. आजच्या दिवसाला सुरुवात आपण पाहिले तर षटकाराने झाले म्हणजे धावांचा पाऊस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार का हे पाहावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या ही पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 या आकड्यावरती धावफलक 9 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 1 चा के मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. व पिच बॉल डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक एफर्ट्स पडतायत कमी. मिळते 6 धाव्यांची हमी. षटकार. रंगात येत असताना पाहायला मिळतात. वारंवार मोठमोठे फटके त्यांच्या माध्यमातून सजवले जात आहेत. 15 या आकड्यावरती धावफलक. हाफ ट्रॅकर यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय मात्र क्षेत्ररक्षक आहे. फ्री होम डिलिव्हरी. वरतीचा प्रवास करावा लागतोय. विकेट नंबर 2 धैर्यशील शिंदे. बॅक टू दी पवेलियन. पंधरा धाबा धावफलकावरती. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल दिशा पाहणं गरजेचं आहे. यस डॉट बॉल आलाय. निर्धावचनाची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. यस एका बाजूला आपण पाहिलं तर ए स्पोर्ट्सचा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय तर दुसऱ्या बाजूला गणपती कट्टा या स्पर्धेतून त्यांचं आव्हान देखील संपुष्टात आलंय. आता व्हाईट बॉल आला. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 16 या आकड्यावरती पोहोचते. 16 ऑन दी बोर्ड. फ्लाइट डिले. हाफ ट्रॅकर फटका. यावेळेस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर राहत आहेत. धावा मिळतील पूर्णपणे 4. फॅप्टेक मल्टीस्टेट चौकार. चला बाहेर गेलेला बॉल कोण असेल तर बाउंड्री लाईन वरती बाहेर. येस थँक्यू सो मच. 20 या आकड्यावरती धावफलक. 20 ऑन दी बोर्ड. आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाज करत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 20 धाबा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे चालू आहे. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती ही स्पर्धा दाखवली जाते. ओमकारजी पाटील सर आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये काम करते. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथून देखील मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र 21 आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली मात्र 2 सलामीवीरांना देखील गमावल्या. गणपती कट्टा संघाने आक्रमकतेने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. फुलटॉस बॉल शफल झाले. ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलच धाव फक्त आणि फक्त मिळते. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. आता तो सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण अगदी विचार केला तर या मॅच मध्ये सुरुवात थोडीशी आक्रमकतेने झाल्यानंतर थोडासा संयम दाखवणं गरजेचं होतं. यावेळेस देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतायत मात्र चेस बॉलने जिंकलाय. 4 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. दरम्यान फॅप्टेक मल्टीस्टेट चौकार. सव्वीस आकड्यावरती धावसंख्या 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. व पिच बॉल
फटका फसला, कॅच इटचा कॉल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला. कॅच ड्रॉप झाली आहे. जेल इथे सुटलाय. सिंगलच मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. 27 या आकड्यावरती धावफलक. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. 27 धावा 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती. एकनाथ आलेत गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 मध्ये. एकनाथ यांना आपण पाहतोय. आतापर्यंत 27 बनवल्यात. दोन्ही संघांचा विचार केला तर एक संघ टॉप वरती आहे तर एक संघ बॉटम वरती आहे. गणपती कट्टा संघ या लीग स्टेज मधला बॉटम ऑफ द टेबलचा संघ, तर दुसऱ्या बाजूला ए स्पोर्ट्सचा संघ टेबल टॉपरचा संघ त्यांच्या ग्रुप मधला. फटका फसला. बॉल हवेत आहे. विकेट किपर जज करतोय. विकेट आली आहे. अर्थात आता परतीचा प्रवास करावा लागतोय. धक्का क्रमांक 3 बसलाय. शुभम माळीचा खेळ संपुष्टात आलाय. बॅक टू बॅकच्या येणाऱ्या विकेट्स आणि त्या विकेट्सने दबाव बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांवरती पाहायला मिळाला. आडवा बॅटने स्ट्रोक यावेळेस फोर्स केलं. बॉलला थेट पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. नोबेल हॉस्पिटल षटकार. तो मॅचचा बॉल आलाय बघा. सर दरम्यान 33 या आकड्यावरती धावफलक. 33 ऑन दी बोर्ड. प्रेम आले आणि प्रेमच्या बॅटमधून हा मोठा फटका पाहायला मिळाला. व बीच बॉल. फटका फसलाय. षटकाराचं प्रत्युत्तर देण्याची संधी आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजे यशाच्या दिशेने वाटचाल करणं, आणि संधीचं सोनं केलंय. आणखीन एक धक्का. प्रेम बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर युके आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. उमेश कांबळे यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. 33 या आकड्यावरती 4थी विकेट. धावा जरूर आल्यात, मात्र आपण पाहिलं तर विकेट देखील वारंवार गमवत असताना पाहायला मिळत आहेत. लेग टपा पडला बाहेरच्या दिशेला वाहला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर पुढे सरसावत 34 या आकड्यावरती धावसंख्या आता पोहोचते. 34 ऑन दी बोल. स्ट्रायकर सेन वरती उमेश.
लेग कटर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र नाही. या वॅकन्सी एरियामध्ये बॉल पडतोय. सिंगल धाव फक्त आणि फक्त इथून मिळते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या या आता पुढे सरसावते. 35 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचतोय. 35 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 35 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. चांगली बॅटिंग चांगले स्ट्रोक प्ले जरूर पाहायला मिळालेत. मात्र विकेट्स गमावल्यात ही चिंतेची बाब गणपती गट्टा स्पोर्ट्स संघासाठी पाहायला मिळते. या षटकामध्ये एक षटकार जरूर आला. एकनाथ यांच्या विरोधात मात्र 2 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. जितक्या जास्त विकेट मिळवल्या जातील तितक्या जास्त संधी या सामन्यामध्ये विजय मिळवण्याचे असणार आहेत. चपलून खेळण्याचा प्रयत्न बाहेरच्या दिशेला वळवलाय हा बॉल. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचतीये 35 या आकड्यावरती. 3 षटकाच्या अखेरीस 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. सुनील आलेत गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल मिळते. या एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावते. 36 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 36 ऑन दी बोर्ड. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकामध्ये सुनील परमाज यांच्यावरती विश्वास दाखवला. चला यानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ असणार आहे. बबन कोळी सर आपण तयार राहायचं. यानंतरच्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. 36 धावा धावफलकावरती. 36. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती विकेट आली आहे. परतीचा प्रवास करावा लागतोय. आणखीन एक धक्का इथे बसतोय. 37 या आकड्यावरती दरम्यान 5वा धक्का 5वी विकेट आली आहे. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर नेम दीपक शिंत्रे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वीप केलाय. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये. सेफ हँड्स मध्ये कॅच पकडल्या. विकेट आले. 1.25 धक्का. फलंदाज दीपक शिंत्रे आल्या पावली माघारी. सहावी विकेट. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. 37 या आकड्यावरती 6वी विकेट. 6वा धक्का 37 या आकड्यावरती बसल्या. अगदी डॅनी पंडितच्या गाण्याप्रमाणे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. झटपट पटापट अशी फलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 37 या आकड्यावरती 6 फलंदाज बाद झालेत. पिच बॉल. उंची जास्त. लांबी देखील मिळालेली नाहीये. कॅच ड्रॉप. हॅट्रिकची संधी होती मात्र इथे झेल सुटलाय. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. कॅच ड्रॉप झालेली आहे आणि त्याचबरोबर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. अवघ्या 30 या आकड्यावरती धावफलक. 38 ऑन द बोर्ड. कमी गतीचा बॉल. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. डीपिंग फुल टॉस मैदानाच्या आतमध्ये.
डॉट बॉल आला ऍक्शन रिप्ले मध्ये, फलंदाजाला कळला देखील नाही हा बॉल. डिपिंग फुल टॉस, अगदी आपण पाहिलं तर खाली लो जाणारा हा बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 38 आकड्यावरती. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये या षटकाचा शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर आडवा बॅटने मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. खराब चेंडू जरूर होता, मात्र याही बॉलवरती धावा मिळत नाही. या डॉट बॉल षटकाची समाप्ती झाली. षटक क्रमांक 4चा खेळ 38 आकड्यावरती धावसंख्या. चला, या षटकानंतर आणखीन एक षटक ठेवलं जाईल, अनाऊन्स केलं जाईल एक षटक अगोदर. ड्रिंक्स ब्रेकच्या स्ट्रॅटेजिक टाइमआउटच्या एक षटक अगोदर अनाऊन्स केलं जाईल. समीर वंटमोरे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. पहिला बॉल फ्लाईट डिले, टप्पा पडला, उसळी घेतले, बाउन्स एक्स्ट्रा मैदानाच्या आतपर्यंत. डॉट बॉल येतोय. टप्पा पडल्यानंतर थोड्याशा बाहेरच्या दिशेला देखील पाहायला फ्लाईट देण्याचा प्रयत्न समीर वंटमोरे यांचा पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फ्लाईट डिले, आडवा बॅटने फटका, ऑन साईडला फोर्स केलं क्षेत्ररक्षण, चांगलं पाहायला मिळत आहे. सिंगल धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती ऍड होतीये. एकेरी दुहेरी धावेच्या मदतीने धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, मात्र गमावलेल्या 6 विकेट आणि त्याच 6 विकेट दबाव बनवत असताना पाहायला मिळतात अर्थातच गणपती गट्टा स्पोर्ट्स संघावरती. 39 आकड्यावरती धावफलक. अगदी पाहिलं तर गोलंदाजी आतापर्यंत चांगली पाहायला मिळते. वाखणण्याजोगे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ए स्पोर्ट्स संघाची. या संपूर्ण स्पर्धेमध्ये डॉमिनन्स राहिलाय ए स्पोर्ट्स संघाचा. अजूनही एकही सामना हरलेला नाहीये ए स्पोर्ट्सचा संघ. फ्लाइट डिले, ओव्हर पिच बॉल, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफच्या दिशेने फटका. धावा किती मिळत आहेत? 6 धावा धावफलकावरती. षटकाराने धावफलक आता पुढे सरसावत आहे. 45 आकड्यावरती धावसंख्या आता पोहोचते. ओव्हर पिच बॉल वरती हा फटका आला. हाफ ट्रॅकर यावेळेस एक्स्ट्रा का बसला. क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र बॉल सिंगल धावेसाठी पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? नाही होत आहे. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर 43 आकड्यावरती 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फुलटॉस, ऑन साइडला फटका यावेळेस आलाय. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र बनलेत दर्शक. दर्शक बनलेत दिवाने. आणखीन एक षटकार. फलक आणखीन एक षटकार आलाय प्रशांतच्या बॅटमधून. आता यावेळेस फ्लाइट डिले मात्र वळवलाय. चांगलाच टर्न बॉलने घेतलाय. डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपतोय. 52 या आकड्यावरती धावसंख्या 5 षटकांच्या अखेरीस. इम्तियाज झालेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती त्यांच्या विरोधात आक्रमकता दाखवल्या. पहिल्या बॉलवरती ताकदवर स्ट्रोक 4 धाब्यांसाठी. फॅपटेक मल्टीस्टेट चौकार. से 56 या आकड्यावरती धावसंख्या. इम्तियाज यांच्या पहिल्या बॉलवरती आक्रमकता दाखवल्या. व बीच बॉल यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त मिळते. या एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावते पोहोचते. ते म्हणजे 57 या आकड्यावरती. 57 ऑन दी बोर्ड. आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली. गणपती गट्टा स्पोर्ट्स संघाची जरूर विकेट गमावल्यात, मात्र जी धावसंख्या बनवायची होती ती धावसंख्या बनवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी राहिलेत.
6वं षटक दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. हे षटक संपल्यानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ होईल. सिंगल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एकच धाव आणि या एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर पोहोचते ती म्हणजे 58 या आकड्यावरती. 58 ऑन दी बोर्ड, 58 धावा. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मुकेश चिखलकर सर हे पंच म्हणून पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आमच्यापर्यंत आणि त्याचबरोबर निलेशजी रावळ सर हे 2 पंच आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजांचे स्टॅट असतील, गोलंदाजांचे असतील, खेळाडूंचे स्टॅट वेळोवेळी पोहोचवण्याचं काम आमचे अफ्ताबजी तांबोळी सर त्यांचं देखील गुणलेखन चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळते. 59 या आकड्यावरती धावसंख्या, 59 ऑन दी बोर्ड. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती स्पर्धा आपण पाहतोय. ओमकार पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामन संस्कार शिरसाट आणि मोहम्मद इनामदार असतील. त्याचबरोबर दुर्वांकूर बेर्डे एक चांगली टीम त्यांची देखील या स्पर्धेमध्ये काम करत असताना पाहायला मिळते. स्क्वेअर कट केला यावेळेस आपण पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पंच एक बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पंच पहिला 4 त्यानंतर 3 सिंगल सलग आणि त्यानंतर एक डॉट बॉल. 5 बॉल असे हाताळले गेले. धावसंख्या 59 या आकड्यावरती आपण पाहतोय. 59 ऑन दी बोर्ड. एकोणसाठ डावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आतमध्ये या 6व्या षटकाचा. यानंतर युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ होईल. कट करण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, वाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव मिळते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 60 ऑन दी बोर्ड, 60 धावा. 60 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल इम्तियाजचा. हाफ ट्रॅकर ऑन साइडला टर्न केलाय. फटका लाजवाब आलाय. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड केलाय षटकार प्रशांतच्या बॅटवरून. षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय. 66 धावा धावफलकावरती. आता वेळ झाली आहे युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटची, जिथे दोन्ही संघांना वेळ 2.5 मिनिटांचा असणार आहे.
स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ झालाय समाप्त. दरम्यान जातोय चालू सामन्याकडे. कपिल आलेत गोलंदाजी मार्कवरती 7व्या षटकामध्ये. पहिला बॉल नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. नोच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव फ्री हिटचा बॉल पुढचा असणार आहे. धावसंख्या 67 या आकड्यावरती. इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यस वाजलाय, सायरन वाजलाय, म्हणजे आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. संधी आता फलंदाजाकडे असणार आहे मोठ्या फटक्याची. 67 धावा धाव फलकावरती. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 हे आपण चौथं पर्व पाहतोय. आमदार चषकाची ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं मी क्रिकेट समालोचक आर्य बेर्डे तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत करतोय. फटका यावेळेस स्टेप आउट करून फ्री हिटच्या बॉलवरती आलाय. धावा मिळत आहेत. नो प्लस. नो प्लस किती धावा? 5 धावा. 5 धावा धावफलक्यावरती. अजूनही एकही लीगल बॉल हातायला गेलेला नाहीये. या बॉलवरती देखील एक्स्ट्रा धाव खर्च झाले आणि आतापर्यंत 7 धावा, जिथे एकही लीगल डिलिव्हरी हातायला गेलेली नाहीये. 73 या आकड्यावरती धावफलक. फ्री हिटचा बॉल स्टेप आउट केलाय. डाऊन दी ग्राउंड. आमचा फटका. 440 वोल्टचा झटका आला. मोठा धमाका. नोबल हॉस्पिटल षटकार. एकोणऐंशी आकड्यावरती धावफलक फ्री हिटच्या बॉलवरती. मोठा फटका. यावेळेस देखील आपण पाहिलं तर दिशा खरा पाहायला मिळते व्हाईटच्या स्वरूपात. आणखीन एक एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लगवली जाते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता 80 आकड्यावरती. एक बॉल आणि तब्बल 14 धावा या एका बॉलवरती खर्च झाल्यात. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडला बाहेरच्या दिशेला बळाला. डॉट बॉल येतोय. लेग कटरचा वापर मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अखेर यश आलंय. 80 आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. झेलची संधी. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. जजमेंट झालंय. अखेर झेल पकडलाय. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 7वा. उमेशची संघर्षमय खेळी संपुष्टात आली आहे. एक्क्याऐंशी आकड्यावरती धावफलक. कोयलाला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. बाउन्सर सरप्राईज केलाय. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. 82 धावा धावफलकावरती आता लगावल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती 14 धावा होत्या. त्यानंतर 4 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकर सेनवरती प्रशांत यांना आपण पाहतोय. 82 आकड्यावरती धावफलक. शेवटचा बॉल. कमी गतीचा बॉल. बाटची कडा घेतले. पाठीमागे चाललाय. एकही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावते. सॉरी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. एकही धाव मिळत नाहीये. धावसंख्या 82 आकड्यावरती स्थिरावले. 7 षटकांचा खेळ संपलाय. 82 धावा धावफलकावरती.
एकनाथ आलेत गोलंदाजी मार्क वरती. वळवलाय बॉल बाहेरच्या दिशेला, टप्पा पडला त्यानंतर बळालाय, मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहेत. 83 या आकड्यावरती धावसंख्या आता पोहोचते. यावेळेस देखील लेग कटर, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला बळालाय, आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलाय. धावफलक मात्र स्थिरावलाय 83 आकड्यावरती. अखेरचं षटक आहे पहिल्या इनिंगच्या खेळाचं, आपण शेवटचं षटक पाहतोय. स्टेप आउट करून फटका समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड केलाय. धावा मिळतील पूर्णपणे 4. कोयलाच्या पाठमधून झालेला हा वार. फॅप्टिक मल्टीस्टेट चौकार. चौकाराच्या मदतीने 87 आकड्यावरती धावफलक सफल झाले. यावेळेस आडवा बॅटने फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने केलाय. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाली आहे. या एका सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर 88 आकड्यावरती पोहोचते. 88 ऑन दी बोर्ड. राईट डिले आहे. फटका यावेळेस देखील आहे. ताकद लावले बॉलच्या पाठीमागे. क्षेत्ररक्षक येत आहेत. आता शेल टीपला विकेट आली आहे. 8वा धक्का. प्रशांत खेळी संपुष्टात आली आहे. अठ्ठ्याऐंशी आकड्यावरती 8वी विकेट. 8वा धक्का 88 आकड्यावरती बसलाय. अशोक बनगर नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. ऑन साइडला टर्न केलं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्यापासून नकारलं गेलंय आणि रनआउटची संधी. आणखीन एक धक्का इथे बसतोय. नवी विकेट आली. कोयलाचा खेळ देखील संपलाय. बॅटची कडा घेतले. पाठीमागे चाललाय घुशांकित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी षटक क्रमांक 8चा खेळ संपलाय. 89 धावा 8 षटकांच्या अखेरीस बनवल्यात. 89 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 48 मध्ये 90 धावांची गरज आहे.
क्रमांक 1 ची जबाबदारी विक्रम यांच्या खांद्यावरती दिली जाते. पहिला बॉल, चेंज ऑफ पेस, फ्लाइट डिले होती, बॉलला वळवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या बॉलवरती धावकुंडी मिळत नाहीये, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर, करप चेंडू आणि त्यावरती केला प्रहार. धावा मिळतील 6. आला नोबल हॉस्पिटल षटकार. फ्लाइट डिले आहे, डाऊन दी ग्राउंड, स्टेप आउट केलंय समोरच्या दिशेने. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, पॉवरफुल अंदाजामध्ये हा फटका सुकुमारच्या बॅट पडून 4 धावा. कमी गतीचा बॉल, शॉर्ट ऑन पुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. 4 धावांसाठी बॅक टू बॅकचा दुसरा फॅबटेक मल्टीस्टेज चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळते. सुकुमारच्या बॅटवरून वारंवार चौकार षटकाराची आतिषबाजी केली जाते. 14 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले ओव्हरचा वापर करण्याचा प्रयत्न सुकुमारचा. उलटॉस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र आता अखेर विकेट आली. परतीचा प्रवास करावा लागणार आहे. 14 या आकड्यावरती पहिला धक्का, सुकुमारचा खेळ संपुष्टात. सागर आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. इन ॲट नंबर 3. फ्लाइट डिले आहे, टप्पा पडला, बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स मैदानाच्या आतपर्यंत. डॉट बॉल, षटक क्रमांक 1 ची सांगता. पहिल्या इनिंग मध्ये देखील 15 होत्या, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील 14 आहेत. 42 मध्ये 76 बनवायच्यात. कशा प्रकारे या रनचेसला केलं जाईल पाहूया. मात्र त्या अगोदर डीजे सागर SM च्या एका सुमधुर गाण्याकडे. बॉलिंग ट्रॅक वरती दाखवत असताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 मध्ये हाफ ट्रॅकर आडवा बॅटने केलाय, ऑन साइडला टर्न, थेट पाठवलाय काउ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने. 4 धावांसाठी आलाय फॅबटेक मल्टीस्टेट चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र आता पोहोचते 18 या आकड्यावरती. राजू सर, लाईट्सचे बेल
लाईट बेल्स कुठे असतील तर पंचांकडे जमा करायचे आहेत. ऑन साईडला आणखीन एक फटका आलाय. क्षेत्ररक्षक आता झेल खाली येत आहेत. तिथे क्षेत्ररक्षक लगावला त्याच फटक्यासाठी आणि ज्या जाळ्यामध्ये अडकवायचं होतं ते अडकवलं गेलंय. विकेट नंबर 2. अनिकेत बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतपरे इचलकरंजीचा पॅकेट साईज ऑफ डायनामाइट इम्तियाज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळतात. 18 या आकड्यावरती दरम्यान दुसरे विकेट आले आणि आता बॅटिंगसाठी इम्तियाज यांना आपण पाहतोय. पायावरचा बॉल ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक आहे. अगदी हातामध्ये हा बॉल विसावलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 18 या आकड्यावरती धावफलक 39 मध्ये 72 बनवायचा. रनचेस मोठा आहे मात्र त्या ताकदीचा खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर वळवलाय बॉल. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धाव कोणतीही मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 18 या आकड्यावरती धावफलक इम्तियाज यांना आपण पाहतोय. ओपिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चांगला फटका इथे पाहायला मिळाला. बॉल हवेमध्ये काही काळ होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतपरे पूर्ण केली जाते. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 20 या आकड्यावरती 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. ऑन साईडला यावेळेस देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सुटलाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. डबलचा कॉल. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? थांबवलं गेले. 2 धाव्यांवरती समाधानी राहावं लागतंय. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर पोहोचतंय ते म्हणजे 22 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 ची होते सांगता. 22 धावा 2 षटकांच्या अखेरीस. अ, 3 मरे बॉलिंग ट्रॅक वरती धैर्यशील पाहायला मिळतात. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर विकेट. त्यानंतर 2 डॉट बॉल. त्यानंतर लगातार 2 डबल. सिंगल धाव मैदानाच्या आतपरे आले. या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिले तर 23 या आकड्यावरती 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. ऑन साईडला स्ट्रोक यावेळेस शॉर्ट पुलचा पाहायला मिळालाय. धावा मिळतील फक्त आणि फक्त 1. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. 34 चेंडू 66 ची आवश्यकता आहे. ऑन साईडला टर्न केलं जाते. दरम्यान आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये इथून देखील कंप्लीट झाले. या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 25 या आकड्यावरती. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल्स. 33 मध्ये 65 ची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे होत असताना पाहायला मिळते.
धावफलक मात्र स्थिरावलाय 25 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल या षटकातला. आतमध्ये आलाय ऑफ कटर, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपतोय. 25 धावा 3 षटकांच्या अखेरीस. फ्लाइट डिले आहे. पहिला बॉल ऑन साइडला, पिकअप स्ट्रोक, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 फटका. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइटच्या बॅटवरून नोबल हॉस्पिटल सिक्सर. पण 31 या आकड्यावरती धावफलक. वळवला बॉल, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला वळत असताना पाहायला मिळतोय. दरम्यान डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. धावफलक मात्र आपण पाहिलं तर रोखलं जात आहे. आता 31 आकड्यावरती 28 बॉल, 59 ची गरज इथून पुढे असणार आहे. 28 चेंडू, 59 डावा. फ्लाइट डिले, आता फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कॉर्ड अँड बोल्टची संधी, विकेट आली आहे. धक्का क्रमांक 4 बसलाय. 4थी विकेट. फलंदाज इम्तियाज बॅक टू दी पवेलियन. बॅटर मैदानाच्या आतपर्यंत एकनाथ आलेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, फटका केला क्षेत्ररक्षकाकडून. एफर्ट्सला जवाब पाहायला मिळतात. धाबा तिथे वाचवलेत संघासाठी. मात्र त्यानंतर चुकी केली आहे आणि आता 4 धाबा धावफलकावरती. आणि या 4 धाब्याने धावफलक 35 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचतोय. 2 चेंडूंचा खेळ या षटकाचा शिल्लक आहे. त्यानंतर युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा अवधी असणार आहे दोन्ही संघांसाठी. त्यामुळे ड्रिंक्स तयार ठेवायचे आयोजन कमिटी. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आतापर्यंत. 35 या आकड्यावरती धावफलक 26-55 ची गरज. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, लेग कटर, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला वळाला, बॉलला जाऊ दिले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 35 या आकड्यावरती धावफलक. पुढचा बॉल यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. या बॉलवरती आपण पाहिलं तर वळण थोडंसं जास्त होतं आणि त्यामुळं एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. 36 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला स्थिरावलाय. 25 मध्ये 54 ची गरज आहे. लेग कटर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला वळवलाय, टप्पा पडला आणि त्यानंतर हा चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. 36 या आकड्यावरती धावसंख्या. उर्वरित 24 चेंडू बनवायचे आहेत. 54 धावा मात्र. त्या अगोदर जाऊया युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइम आउट कडे.
हॉटेल कमच्या संघाचा कर्णधार आलेला आहे बच्चन बॉईज. चला आपण देखील यायचं आहे टॉस साठी. हर्ष आमने इचलकरंजी प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजू अंबी सर, मी आपल्याला विनंती करतो आपण देखील यायचं. राजू अंबी सर, यस आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. राजू अंबी सर, यस इचलकरंजी प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजूजी अंबी सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला हत्ती चौक बच्चन बॉईजचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत तसंच हॉटेल डॅझल आणि हॉटेल कमचियस संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या बॉलवर भव्य स्वागत. पहिल्या बॉलवरती षटकार. सचिन मानेच्या बॅटवरून षटकार आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक असतील किंवा आयोजन कमिटीपैकी कोण असेल तर बॉल आतमध्ये लगेचच टाकायचा आहे. सचिन माने यांचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, त्यांचा दर्जा या बॉलवरती पाहायला मिळालाय. ऑन साइडला टर्न केले जाते दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. टॉस केला जातोय दरम्यान टॉस का बॉस कक्षामध्ये एका बाजूला बच्चन बॉईजचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय हॉटेल कमचेसचा संघ. आकड्यावरती धावफलक व पिच बॉल ऑन साइडला टर्न केले. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर ऑन साइडला यावेळेस देखील टर्न केलाय. फटका यावेळेस देखील ऑन साइडला आलाय फक्त एका धावेसाठी. दरम्यान नाणेफेक जिंकलाय हत्ती चौक बच्चन बॉईज संघाने. निर्णय देखील आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचा आहे. 45 आकड्यावरती धावफलक 45 ऑन दी बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 5चा केस आताच्या घडीला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली जाते. 20 मध्ये 45 बनवायचे आहेत. अर्धा पल्ला पार पाडलाय. अजूनही अर्धा पल्ला इथून पुढे पार पाडायचा आणि ती जबाबदारी फलंदाजांच्या खांद्यावरती असणार आहे. व पिच बॉल फुललेंचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मनगडाच्या सहाय्याने ऑन साइडला बॉलला वळवण्याचा प्रयत्न. बॅटचा पेस थोडासा लवकर बंद केला. एक धाव धावफलकावरती ऍड होते. या एका धावेच्या मदतीने धावफलक आता पाहिलं तर पोहोचतंय ते म्हणजे 46 ऑन दी बोर्ड. 19 मध्ये 44 बनवायचे आहेत मनगडाच्या सहाय्याने. यावेळेस देखील ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत. फॉरवर्ड स्क्वेअर लेग वरून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. कलेक्शन खराब झालंय. तिसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न होताना दिसत नाहीये. 2 धावेंवरती थांबवलं जात आहे. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तितकंच महत्व या सामन्याला नाहीये कारण ए स्पोर्ट्सचा संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालाय. गटामध्ये टेबल टॉपर आहे तर दुसऱ्या बाजूला गणपती कट्टाचा संघ या स्पर्धेतलं त्यांचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. 48 आकड्यावरती धावसंख्या. 5 षटकांचा केस संपलाय. 18 मध्ये 42 बनवायचे आहेत.
ऑफिस बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रेम चेंडूच्या खाली विकेट आली आहे. धक्का क्रमांक 6वी विकेट फलंदाज. बॅक टू दी पवेलियन. तर मैदानाच्या आतपरे इचलकरंजीचा बाहुबली समीर वंटमुरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 48 आकड्यावरती 6वी विकेट गेली आणि आता अखेर मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूची प्रतीक्षा होती तो खेळाडू आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. 17 मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूमध्ये बनवायच्या 42 धावा. तर अजूनही निर्णय आलेला नाहीये. बच्चन बॉईज हत्ती चौक हर्ष आमने आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. ऑन साइडला टर्न केलं जातंय. ऋषी माळी यांच्या गोलंदाजीवरती जर फलंदाजाने 3 बॉल आणि 3 षटकार ठोकले तर त्या फलंदाजासाठी श्री स्पोर्ट्स कडून बॅट असणार आहे. श्री कृपा स्पोर्ट्स कडून बॅट असणार आहे. अक्षयजी सुतार सर यांच्याकडून ते बॅट असणार आहे. हा प्रकार ऑन साइडला अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर वारंवार मोठे फटके समीर खेळताना पाहायला मिळतील. आणखीन एक मोठा फटका समीरच्या बॅटमधून. धावसंख्या पुढे सरसावतीये. 54 या आकड्यावरती धावसंख्या. 14 मध्ये 35 आवश्यकता या मॅच मध्ये. 14 चेंडू आणि या 14 चेंडू मध्ये बनवायच्यात अर्थातच 35 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल इथे आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते. त्या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावते. धावफलक पोहोचतोय ते म्हणजे 55 या आकड्यावरती. 55 ऑन दी बोर्ड. यावेळेस रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलाय. रिव्हर्सचा फटका लॉंग ऑफच्या दिशेने केला. कोयला आहेत तिथे म्हणजे चुकी होणार नाही. या सिंगलला इथे धावफलकावरती लगावलं जाते. दरम्यान हत्ती चौक बच्चन बॉईज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं अर्थातच हॉटेल डॅझल अँड हॉटेल कमच्या संघाला. 56 धावा धावफलकावरती. 56 स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत लगावल्या जात आहेत. यावेळेस देखील बॉलला वळवण्याचा प्रयत्न. बाहेरच्या दिशेला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान 6 षटकांचा केस संपलाय. 56 या आकड्यावरती धावसंख्या. 6 षटकांच्या अखेरीस 56 धावा धावफलकावरती. उर्वरित 12 मध्ये 34 आवश्यकता आहे. यस नाणेफेक जिंकून बच्चन बॉईज हत्ती चौक संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय हॉटेल डॅझल अँड हॉटेल कमचे संघाला. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला वळवलं. यावेळेस धैर्यशील शिंदेना आपण पाहतोय बॉलिंग भागवरती. पहिल्या बॉलवरती एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत त्यांच्या विरोधात आली. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 57 या आकड्यावरती. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॅटचा टोल अगदी बॉल अदायला. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. मात्र या चेंडूवरती पाहिलं तर डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने 4 धावा. यस 4 धावा मिळत आहेत. या 4 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. एकसष्ट धावा धावफलकावरती. 61 ऑन दी बोर्ड. 10 मध्ये 29 ची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या पाठीमागे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावरती. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचते 62 या आकड्यावरती. 62 ऑन दी बोर्ड.
9 चेंडू आणि या 9 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 28 धावा. हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका फसतोय. बॉल हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक, विकेट आली आहे. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेटचं झालंय पतन. धक्का क्रमांक 7वा, फलंदाज बाद. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क नाहीये. यस, योगेश संधी यांनी जर मॅच जिंकवली तर जावेद संधी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. योगेश यांनी जर हा सामना जिंकवला तर जावेद संधी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. दरम्यान षटक संपलंय. 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये आवश्यकता 28 धावांची असणार आहे. सेकंड सेन वरती समीर वंटमोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 28 ची गरज. चला, समीर वंटमोर यांनी जरी सामना जिंकवला तर जावेद संधी यांच्याकडून आणखी 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. पहिला बॉल ऑन साइडला, पहिल्या बॉल वरती आला मोठा धमाका. जितकी परिस्थिती बिकट तितकाचा फलंदाज तिकट. समीरच्या बॅट परून नोबेल हॉस्पिटल षटकार. 5 बॉल 21 ची आवश्यकता, 22 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज. आडवा बॅटने यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहत आहेत. धावकोंटी मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय 4 मध्ये. आता 22 ची आवश्यकता आहे, म्हणजे प्रत्येक बॉल वरती मोठा फटका हा खेळावा लागेल. किंबहुना प्रत्येक बॉल वरती हा षटकार खेचावा लागेल. 4 मध्ये 22 चं समीकरण. सामना आता आपण पाहिलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला. शॉट ऑन पुल सक्सेसफुल. इलेक्ट्रिफाइंग स्ट्रोक. समीर वंटमोरेच्या बॅट वरून नोबेल हॉस्पिटल षटकार. तीन बॉल 16 ची आवश्यकता. समीर वंटमोरेच्या बॅट वरून आक्रमकता इथे पाहायला मिळते. हा ट्रॅकर आडवा बॅटने यावेळेस एलिव्हेशन नाही. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दिलंय दस्तक. चौकार आलाय, म्हणजे आता 2 बॉल 12 ची आवश्यकता या मॅच मध्ये. शेवटच्या 2 बॉल वरती हा सामना जाऊन पोहोचलाय. समीर वंटमोरेला इचलकरंजीचा बाहुबली का म्हटलं जातं त्याचं उत्तर आज मैदानाच्या आतमध्ये दिलंय. षटकार चौकारांची आतिषबाजी केले. या 2 बॉल वरती 2 षटकार जर लगावले तर जावेद संधी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 78 धावा फलकावरती 2 बॉल 12 ची आवश्यकता. 2 षटकार आणि 500 रुपये मिळवण्याची संधी. कोलवा डापाचा बॉल बॅटची आतली कडा पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र 79 आकड्यावरती. आता सामन्याचं चित्र आपण पाहिलं तर झुकलंय. आता गणपती कट्टा संघाच्या बाजूने. फुलटॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडाच्या साह्याने हा फटका ऑन साइडला केलाय 4 धावेसाठी. समीरच्या बॅटमधून चौकार जरूर आलाय, मात्र सामना जिंकलाय आणि या स्पर्धेतला पहिला विजय नोंदवला गेलाय. अर्थातच गणपती कट्टा स्पोर्ट्स संघाच्या बाजूने पहिला सामना विजयी झालाय.